आरटीई प्रवेशांसाठीच्या ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेला आरंभ झाला आहे। विद्यार्थ्यांच्या पालकांना दिनांक 17 फेब्रुवारी ते 10 मार्च दरम्यान ऑनलाईन नोंदणी करता येईल। आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना विविध माध्यमांच्या विविध व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते। या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी पालकांना ऑनलाईन अर्ज भरावे लागणार आहे। अर्ज भरताना विविध कागदपत्रे देखील अपलोड करावी लागतील। त्यासाठी तालुका स्तरावर मदत केंद्राची व्यवस्था केली जाईल, तसेच शाळांकडूनही पालकांना अर्ज भरण्याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे। तालुका स्तरावर तालुका पडताळणी समितीमार्फत बालकांच्या प्रवेशाकरिता आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे। वंचित घटकांमधील बालकांसाठी ही प्रक्रिया राबविण्यात येते। त्या आधारे पहिली किंवा पूर्व प्राथमिक वर्ग या स्तरावर विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल। त्या संदर्भात अधिक माहिती देताना शिक्षणाधिकारी, महानगरपालिका अमरावती डॉक्टर प्रकाश मेश्राम यांनी दिली प्रतिक्रिया। आरटीई प्रवेशाकरिता आपल्या सर्वांना आवाहन करण्यात येत आहे की 17 फेब्रुवारी 2026 पासून आरटीई प्रवेशाची प्रवेश प्रक्रिया महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर सुरू झालेली आहे। या संकेतस्थळावर आपल्या पाल्यांचा प्रवेश घेण्याकरिता आवश्यक कागदपत्र अपलोड करून आपल्या पाल्यांचा प्रवेश सुनिश्चित करावा। यासाठी शाळा स्तरावर तसेच मनपा स्तरावर जे मदत केंद्र निर्माण करण्यात आलेले आहेत, पालकांनी या मदत केंद्रावर जाऊन या प्रवेश प्रक्रियेसाठी जे आवश्यक कागदपत्रे आहेत ती माहिती करून घ्यावी आणि ती माहिती करून घेतलेली कागदपत्रे या आपल्या पाल्यांच्या प्रवेशासाठी त्या दिलेल्या संकेतस्थळावर अपलोड करावी। आरटीई प्रवेशासाठी गरीब वंचित घटकातील पालकांना आपल्या पाल्यांचा प्रवेश नामांकित शाळांमध्ये करता यावा, यासाठी ही आरटीई प्रवेशाची योजना शासन स्तरावर राबविण्यात येत आहे। जी मदत केंद्र मनपा स्तरावर तसेच शाळा स्तरावर स्थापन करण्यात आलेली आहे, पालकांनी आवर्जून या मदत केंद्राची मदत घेऊन आपल्या आरटीई प्रवेशासाठी जी अडचण येत आहे किंवा ज्या पालकांना या संदर्भात काही समस्या उद्भवत असतील त्यांनी या मदत केंद्राची मदत घेऊन आपल्या पाल्यांच्या प्रवेशासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे गोळा करून संकेतस्थळावर जमा करावीत, अपलोड करावीत, जेणेकरून या प्रवेशासाठी आपल्याला कोणतीही अडचण येणार नाही।